मी राहुल ठाकरे, अस्थिरोगतज्ञ। आज आपण फ्रॅक्चर या विषयावर बोलणार आहोत। फ्रॅक्चर म्हणजे डिस्कंटिन्युटी इन द बोन, म्हणजे हाडामध्ये येणारी जो भंग आहे त्याला आपण अस्थिभंग असं म्हणतो। अस्थिभंग हा मोस्टली अपघातामध्ये होतो। अपघात हे कुठेही असू शकतात, रस्त्यावर किंवा घरी होणाऱ्या अपघातांमध्ये मनगटाचे होणारे अपघात फ्रॅक्चर हे सर्वात जास्त प्रमाणात असतात। आज आपण त्या विषयावर बोलू। मनगटामध्ये मोठी नळी, छोटी नळी आणि हे मनगटाची छोटे हाडं हे मिळून हा जो मनगटाचा सांधा तयार होतो, याचे सर्वात जास्त प्रमाणात फ्रॅक्चर्स होतात। याच्यात होणारे जे फ्रॅक्चर आहे हे तात्पुरते किंवा छोटे समजले जाऊन त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं। आलेली सूज आणि दुखणं याच्यासाठी पेन किलर घेतली जाते, पट्टा गुंडाळला जातो आणि त्याच्या मागे वेळ घालवला जातो। परंतु अशा प्रकारे वेळ घालवल्यामुळे हाड चुकीचे जुळणे, तिरपे जुळणे किंवा हाड न जुळणे असे हे दुष्परिणाम त्याचे होऊ शकतात आणि आयुष्यभरासाठी मनगट हे खराब होऊ शकते। म्हणून असे कोणत्याही प्रकारचे मनगटाच्या आसपास किंवा नळीला आलेले जे पण सूज आहे, दुखणे आहे, अशा वेळी आपण लवकरात लवकर तज्ञ डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घेतला पाहिजे, एक्स-रे केलं पाहिजे, ज्याच्यामध्ये फ्रॅक्चर हे कोणत्या प्रकारचे आहे, केवढे तीव्रतेचे ते आपल्याला लक्षात येतं आणि त्यानुसार त्याची ट्रीटमेंट ठरते। कमी प्रमाणात हललेले किंवा छोटे असणारे जे फ्रॅक्चर आहे त्याच्यासाठी कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट म्हणजे फक्त प्लास्टर किंवा बेल्ट दिले जातात। जास्त प्रमाणात हललेले जे हाडं किंवा फ्रॅक्चर आहे तेव्हा मात्र याला शस्त्रक्रिया लागते। शस्त्रक्रिया ही त्याच्यातही काही प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये प्लेट टाकणं, रॉड टाकणं किंवा साधी तार टाकणं असे 2 ते 3 प्रकारे आपण हे ऑपरेशन करू शकतो। योग्य प्रकारे योग्य वेळेत झालेले ऑपरेशन आणि योग्य ठिकाणी झालेले ऑपरेशन याच्यामध्ये रिझल्ट हे परिणाम जे आहे ते 100% मिळतात आणि मनगटाचा सांधा हा पूर्णपणे पूर्ववत होऊ शकतो। दैनंदिन कामामध्ये आपल्याला योग्य प्रकारे मनगट वापरता येते आणि कोणत्याही प्रकारे त्याच्यामध्ये अपंगत्व आपल्याला येत नाही। परंतु याच्यासाठी लवकरात लवकर आणि योग्य ठिकाणी आपण सल्ला घेणं हेच महत्त्वाचं ठरतं। याच्यामध्ये लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात गैरसमजुती असतात की शस्त्रक्रियेनंतर आपला सांधा खराब होतो, घट्ट होतो, दुखणे वाढते आणि होणारी शस्त्रक्रिया ही जी आहे ही खूप जास्त त्रासदायक असते। परंतु असं नसून आता विज्ञानाच्या मदतीने केले जाणारे हे जे शस्त्रक्रिया आहेत हे खूप कमी त्रासाचे, भूल देऊन आणि चांगल्या प्रकारे वापरले जाणारे इन्स्ट्रुमेंटमुळे खूप सोयीचे झालेले आहेत आणि त्यातून मिळणारे परिणाम जे आहेत ते 100% आपण म्हणू शकतो। यामुळे आपल्याला मनगट आणि त्याच्या जवळचा सांधा हे पूर्णपणे पूर्ववत होऊन आपल्याला दैनंदिन कामामध्ये कोणताही अडथळा न येता योग्य प्रकारे सर्व कामं करता येतात। यासाठी आपण फ्रॅक्चर झाल्यावरती लवकरात लवकर तज्ञ डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घेणं हेच महत्त्वाचं ठरतं। अशा प्रकारे आज आपण मनगटाच्या फ्रॅक्चरबद्दल माहिती जाणून घेतली। पुढील भागात पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत नमस्कार। मी पद्माकर आहिरे. माझ्या उजव्या हाताच्या मनगटाचं ऑपरेशन झालं होतं, जे ठाकरे सरांनी यशस्वीरित्या त्याला पूर्ण करून आणि माझ्या हाताला एक पुनरुज्जीवन दिलं। त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे। आणि आता जे माझं मनगट एकदम तंदुरुस्त झालेलं आहे आणि एक उत्कृष्टपणे मी कार्य करू शकतो। सगळ्या प्रकारच्या हालचाली पुढे मागे, उजवीकडे डावीकडे, वजन उचलणे हे सर्व मी एकदम यशस्वीरित्या करू शकतो। त्याबद्दल मी त्यांचे पुनश्च आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या हाताने अशीच रुग्णांची सेवा घडावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना शतशः धन्यवाद देतो।